रत्नागिरीच्या समुद्रात अजब घडलं, निसर्गाचे हे कसले संकेत, मच्छीमारही अचंबित, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा। त्या दिवशी किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे शांत वातावरण होतं। काही जण आपल्या कामात व्यस्त होते तर काही जण लाटांच्या आवाजात दिवसाची सुरुवात करत होते। समुद्रावरून शांत दिसत होता, पण त्या दिवशी त्याच्या लाटांमध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं। अनेक वर्ष समुद्रात जाणाऱ्या काही वृद्धांना त्या सकाळी समुद्राचा रंगच बदलल्यासारखा वाटत होता। लाटा जरा जास्त अस्वस्थ वाटत होत्या, हवेत विचित्र थंडी होती आणि याच दरम्यान एका व्यक्तीची नजर दूर पाण्यात चमकणाऱ्या एखाद्या वस्तूवर गेली। सुरुवातीला सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण समुद्रात अनेकदा प्लास्टिक, लाकूड किंवा इतर वस्तू वाहत येतात, पण ती वस्तू स्थिर नव्हती। प्रत्येक लाटेसोबत ती किनाऱ्याकडे सरकत होती। तिच्यावर पडणारा प्रकाश इतका विचित्र होता की काही क्षणांसाठी लोक गप्प झाले। त्यांनी समुद्र स्वतः काहीतरी बाहेर ढकलत होता। जवळ उभे असलेले काही जण एकमेकांकडे पाहू लागले, काहींनी लगेच बोट वळवली तर काही जण भीतीने मागे सरकले। ती वस्तू जसजशी जवळ येत होती तसतसं वातावरण अधिकच गंभीर होत गेलं। लाटांचा आवाज अचानक वाढल्यासारखा वाटत होता। काहींना तर समुद्रातून कोणीतरी ओरडत असल्याचा भास झाला। किनाऱ्यावर उभ्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली। काहीतरी अशुभ आहे असं काहीतरी जाणवू लागलं। लोक हळू आवाजात बोलू लागली। कुणाला समजत नव्हतं की एवढी मोठी भीती का वाटत आहे, पण त्या सकाळी समुद्राकडे पाहताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आज नेमकं घडतंय तरी काय। थोड्याच वेळात काही धाडसी लोक त्या दिशेने पुढे गेले। लाटा आता जोरात आदळत होत्या, पायाखालची वाळू सरकत होती। प्रत्येक पावलागणिक त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण वाढत होता। दुरून दिसणारी ती गोष्ट आता स्पष्ट दिसू लागली होती, पण कोणीही लगेच काही बोलत नव्हतं, कारण जे दिसत होतं ते सामान्य नव्हतं। काही क्षणांसाठी सगळे थबकले, जणू वेळ थांबली होती। किनाऱ्यावर आता गर्दी वाढू लागली होती। काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते तर काही जण घाबरलेल्या नजरेने फक्त समुद्राकडे पाहत उभे होते। वातावरणात विचित्र शांतता होती। एरवी गोंगाट करणारे लोक सुद्धा त्या दिवशी कुजबुजत बोलत होते। काही वृद्ध म्हणत होते की त्यांनी आयुष्यात असं दृश्य कधी पाहिलं नव्हतं, तर काही जण हे भविष्यातील मोठ्या संकटांचे संकेत असल्याचं बोलत होते। अचानक एक मोठी लाट आली आणि ती गोष्ट पूर्णपणे किनाऱ्यावर आली। ते दृश्य पाहून अनेकांच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत। काही लोकांनी तोंडावर हात ठेवला, काही जण मागे हटले, काहींच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, कारण आता सगळ्यांना समजलं होतं की ते एखादं निर्जीव सामान नव्हतं, पण तरीही लोक एकमेकांना विचारत होते, हे इथे कसं आलं। त्या घटनेनंतर संपूर्ण किनाऱ्यावर एक वेगळीच चर्चा सुरू झाली। काहींनी सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून समुद्र वेगळाच वागत होता। लाटा अचानक उंच होत होत्या, पाण्याचा रंगही बदलत होता। काही जण म्हणाले की समुद्रात आतमध्ये काहीतरी मोठं घडत आहे, तर काहींना वाटत होतं की हा फक्त निसर्गाचा राग आहे, पण कुणाकडेही ठोस उत्तर नव्हतं। सकाळ जशी पुढे सरकत गेली तसं त्या घटनेची बातमी आसपासच्या भागात पसरू लागली। लोक दूरदूरून किनाऱ्यावर येऊ लागले। प्रत्येकजण त्या गोष्टीकडे पाहत होता, पण कोणाला शब्द सापडत नव्हते। काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, काहींच्या मनात भीती होती। लहान मुलांना तिथून दूर नेलं जात होतं, कारण वातावरण इतकं गंभीर झालं होतं की लोक स्वतःच घाबरून गेले होते। काही वेळाने काही जाणकार लोक तिथे पोहोचले। त्यांनी त्या दृश्याकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली। समुद्राच्या पाण्यात काही बदल झालाय का, किनाऱ्यावर काही विचित्र खुणा आहेत का, हे सगळं पाहिलं जाऊ लागलं। पण जितकं पाहिलं जात होतं तितकंच गूढ वाढत होतं, कारण त्या गोष्टीच्या शरीरावर काही जखमा दिसत होत्या आणि त्या पाहून लोकांच्या मनात आणखी भीती निर्माण झाली। लोक आता वेगवेगळे अंदाज बांधू लागले होते। काही म्हणत होते समुद्रातील प्रदूषणामुळे हे घडलं असेल, काही म्हणाले की समुद्राच्या तळाशी काहीतरी मोठी हालचाल झाली आहे, तर काही जण थेट हे निसर्गाचा इशारा असल्याचं बोलत होते। अनेक वर्ष समुद्रात जाणाऱ्या लोकांनी सांगितलं की समुद्र अचानक अशा गोष्टी किनाऱ्यावर फेकत नाही, त्यामागे काहीतरी कारण असतं। दुपारपर्यंत ही घटना इतकी चर्चेत आली की प्रत्येकाच्या तोंडात एकच विषय होता। सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ फिरू लागले। काहींनी त्या घटनेला रहस्यमय म्हटलं, काहींनी भीषण, तर काही जणांनी तर भविष्यात मोठं संकट येणार असल्याचं सांगायला सुरुवात केली। किनाऱ्यावर उभे असलेले काही जण अजूनही समुद्राकडे घाबरून पाहत होते, कारण समुद्र त्या दिवशी खूप शांत असूनही आतून अस्वस्थ वाटत होता। संध्याकाळ जवळ येत होती, आकाशात काळे ढग जमा होऊ लागले, समुद्राचा आवाज वाढत चालला होता। त्या दिवशी अनेकांनी पहिल्यांदाच समुद्राकडे भीतीनं पाहिलं, कारण समुद्र फक्त पाणी नसतो, तो कधी कधी इशारेही देतो असं म्हटलं जातं, आणि त्या दिवशीचा इशारा लोक विसरू शकत नव्हते। हळूहळू त्या गोष्टींबद्दल अधिक माहिती समोर येऊ लागली। लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती आता आणखी वाढत होती, कारण किनाऱ्यावर वाहून आलेली ती गोष्ट साधी नव्हती। तिचा रंग पूर्ण पांढरा होता, शरीर मोठं होतं आणि ती समुद्रातील अत्यंत दुर्मिळ जीवांपैकी एक असल्याचं बोललं जाऊ लागलं। हे ऐकताच लोक आणखी हादरले। काहींनी त्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। समुद्राच्या लाटांसोबत वाहून आलेला तो जीव पूर्णपणे निश्चल पडला होता। त्याच्या शरीरावर दिसणाऱ्या खुणांमुळे लोक अधिकच अस्वस्थ झाले। काहींना वाटलं हा अपघात आहे, तर काहींनी समुद्रातील वाढत्या बदलांकडे बोट दाखवलं, आणि शेवटी जे सत्य बाहेर आलं ते पाहून सर्वजण शांत झाले, कारण लाटांसोबत किनाऱ्यावर आलेली ती पांढरी सावली म्हणजे एक दुर्मिळ समुद्री जीव होता, जो मृत अवस्थेत किनाऱ्यावर वाहून आला होता। त्याला पाहण्यासाठी जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती, आश्चर्य आणि दुःख एकाच वेळी दिसत होतं, कारण समुद्राने त्या दिवशी फक्त एक मृत जीव किनाऱ्यावर आणला नव्हता, तर माणसाला निसर्गाची भीषण आठवण करून दिली होती। आजही त्या घटनेची चर्चा सुरू आहे। काही जण याला साधी घटना मानतात, काही जण यामागे प्रदूषण, बदलतं वातावरण आणि समुद्रातील असंतुलन पाहतात, पण अनेकांच्या मनात अजूनही तोच प्रश्न घुमतोय, समुद्राने दाखवलेला तो इशारा नेमका कशाचा होता, आणि भविष्यात अजून काय पाहायला मिळणार आहे हे कोणालाच माहीत नाही।